नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो. तर माझ्या नवीन व्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. आणि कालचा अगोदरचा वासंतीचा व्लॉग तर तुम्ही बघितला असाल आणि हे डेकोरेशन पण पाहिले असेल. मग म्हणते या डेकोरेशननं परत एकदा नवीन छान सुरुवात करावी. तर आज होता सत्यनारायण पूजा आणि सगळ्या पाहुण्यांना इन्व्हाइट केलं होतं या दिवशी. तर आज सगळे पाहुणे आणि मस्त पूजा वगैरे गडबडीत जरी कार्यक्रम झालेला असला तर प्रत्येक गोष्ट आमची ठरलेली होती की यानं हे घालायचं त्यानं ते घालायचं, सगळ्यांनी छान छान मॅचिंग करायचं. पण पप्पा काही मॅचिंग करायला तयार नव्हते. त्यांना कुर्ता वगैरे घालायला अजिबात आवडत नाही. त्याच्यामुळे ते आपले फॉर्मल शर्ट पॅन्ट घालून छान रेडी होते आणि मम्मी छान तिची ग्रीन साडी. तर आणि आम्ही दोघींनी तर ट्विन्स दिसत होतो. जर प्रत्येकाचं म्हणणं होतं तसं आम्ही अजिबात ट्विन्स वगैरे काही नाही आहे. तरी आम्ही दोघींनी सेम साड्या, म्हणजे मला पण ग्रीन कलर आवडला आणि ताईला पण ग्रीन आवडला. म्हटलं जाऊ दे, कोण ट्विन्स म्हणते ते म्हणू दे, पण आता आवडलेच ना तर दोघींनी सेम कलरची साडी घ्यायची आणि घेतली आम्ही. आणि सगळेजण म्हणत होते मोठी कुठली छोटी कुठली, असलं सगळं कन्फ्युजन आजच्या दिवशी चालू होतं. आणि पुढे जाऊन बघा आम्ही किती छान रेडी झालो आहे. आणि या सगळ्यामध्ये सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे आमची मुलं. तर ताईचं पण मुलगी लहान असल्यामुळे आणि माझं पण बाळ लहान असल्यामुळे त्यांनी वाटलं होतं आम्हाला ते खूप त्रास देतील आणि कसं काय कार्यक्रम आम्ही सगळं पुढे निभावून नेऊ असं वाटलं होतं. पण त्या दोघांनी अजिबात त्रास दिला नाही. सगळ्या पाहुण्यांमध्ये ते एवढे छान खेळत होते, मिळून मिसळून राहत होते ना. पुढे बघा. आणि इथं आम्ही सगळ्यात मोठं कोणाला तरी मिस करत होतो ना तर हे आमचे जीजू. तर ते बिचारे माझ्या लग्नामध्ये पण नव्हते. त्यांना कोणतंच मेन फंक्शन असतं ते भेटत नाही आर्मीमध्ये असल्यामुळे. आणि या वेळेला पण नेमकी त्यांना सुट्टी भेटली नाही. खूप खूप त्यांची इच्छा होती. अक्षरशः त्यांच्या डोळ्यात पाणी येत होतं. आम्ही सगळेजण एन्जॉय करतो आहे आणि ते तिकडं बिचारे ड्युटी देत होते. आणि हे माझं पिल्लू दीदी आपला ड्रेसवरून करून चालत आहेत म्हणून आपला कुर्ता वर करून चालत होतं आणि खूप मजा मस्ती करत होतं. बाकी आजच्या दिवशी सगळे छान दिसत होते. तुम्ही मात्र कमेंट करायला अजिबात विसरू नका की सगळं कसं वाटतं आहे आणि तुम्हाला कसं वाटलं जे काही फंक्शन किंवा घर, या सगळ्या गोष्टी नक्की कमेंट करून सांगा. नाहीतर कमेंटमध्ये रेड हार्ट तरी नक्की करा. आणि हो, काल वास्तुशांतीच्या दिवशी ना एक गोष्ट आमच्याकडून मिस झाली, ती म्हणजे गोमातेची पूजा. भटजी महाराज पण कसे काय विसरले काय माहिती नाही, पण म्हटलं आता विसरलो आहे ना तर आजच्या दिवशी करूनच टाकू. मग मस्त गाईला वगैरे आणलं होतं. मम्मी तिची छान पूजा करत होती. कारण आपल्या 36 कोटी देवांचे जे काही प्रतीक मानलं जातं त्या गाईची पूजा करणं हे तर खूप महत्त्वाचं आहे नाही का. तर तसं घरामध्ये सगळीकडे फिरवलं जातं गाईला, पण सगळीकडे पाहुणे वगैरे असल्यामुळे गाय शांत बसणार नाही असं वाटलं होतं. म्हणून आम्ही बाहेरच आमच्या अंगणामध्ये गाईची वगैरे पूजा करून घेतली. दुपारची वेळ झाली होती त्यामुळे बाजूलाच सगळं स्वयंपाक आमचा रेडी होता. ज्या लोकांना आम्ही माझ्या लग्नामध्ये सांगितलं होतं म्हणजे जेवण बनवण्यासाठी आमच्या इथले गावाजवळचेच, तर त्यांनीच आत्ताच्या वेळेला पूजेला पण त्यांनी जेवण बनवलं होतं. आणि इतकं छान झालं होतं जेवण लग्नामध्ये. तर अक्षरशः एक आठवण आहे, साहेब आम्ही स्टेजवर होतो आणि ते म्हणत होते की मसाले भाताचा वास इतका छान येतो की कधी एकदा जेवतो झालं आहे. आणि म्हणूनच आम्ही आत्ताच्या वेळेला पण त्यांनाच जेवण जे काय आहे ते बनवायला सांगितलं होतं. आणि हा घर एका बाजूनं व्ह्यू तुम्हाला दिसतो आहे, मांडव असल्यामुळे व्यवस्थित दिसत नाही आहे, पण आम्ही सगळी अशी सोय केली होती. जवळजवळ 600-700 लोक वासंतीला जेवली होती. तर वाटलं नव्हतं की एवढे लोक जेवून गेले, कारण आम्ही आतमध्ये आमच्या इकडं ना जेव्हा असं वासंती लग्न वगैरे असेल ना तर मानपानाचं खूप केलं जातं, म्हणजे आहेर वगैरे. आणि यातच आम्ही ताई आणि मी खूप बिझी होतो. म्हणजे प्रत्येकजण साडी मम्मीला येऊन आहेर करायचे, मग आम्ही त्यांना आहेर द्यायचं आणि ह्यातच सगळा आमचा वेळ गेला.
आणि बाकीचं जेवणाचं वगैरे भाऊ साहेब हे बघत होते, पप्पा येणे जाण्याचं प्रत्येकांचं बघत होते. आणि हा मला वाटतं सगळे जेवून गेल्यानंतर संध्याकाळच्या वेळी पाहुणे जेवून गेल्यानंतर आम्ही जेवायला बसलो. तर पाहुणे सगळं त्यांचं जेवण मानपान झाल्यानंतर संध्याकाळच्या वेळी आम्ही थोडंसं फोटोशूट आणि व्हिडिओज वगैरे सगळे काढले, कारण मेमरीज तर असायलाच हवेत नाही का. आपला एवढा सगळ्यात मोठा आनंदाचा दिवस आहे आणि त्या दिवशी जर मेमरीज कॅप्चर नाही केल्या तर काय केलं असं मला वाटतं. आणि ही माझी मोठी मावशी, तर तिला आम्ही प्रसाद वाटायला बसवलं होतं. गावातले सगळेच लोक एकाच वेळी एवढे लोक आले होते ना, आम्हाला अजिबात व्हिडिओ घेता आला नाही. म्हणजे मीच ठरवलं होतं की मीच व्हिडिओ घ्यायचा, पण एकाच वेळी 200-300 बायका मम्मीला येऊन आहेर करून गेल्या, त्यांना रिटर्न आहेर द्यायचं. आणि गावातले लोक मला वाटतं जवळजवळ 300-400 लोक तेव्हाच बाहेर असे जेवायला बसले होते, म्हणजे टेबलवरती खाली पंक्तीनं असे लोक जेवायला बसले होते. पण त्याच्यामुळे अजिबात वेळ नाही भेटला मला व्हिडिओ करायला. पण हे आता लास्ट म्हणजे रात्रीचे मला वाटतं हे 10-11 वाजले होते आणि हे आमची चिटुकली पिटुकली पिल्लं ना छान जेवत बसली होती. तर आम्ही सगळेजण बघत होतो की जेवता येत का व्यवस्थित असं. आणि शेवटचे जे काही घरातली पाहुणे जे काही उरले होते तर ते सगळेजण जेवत होते. जेवण अगदी छान झालं होतं आणि आबुडं तर माझं एवढं खुश होतं सगळ्या माणसांना बघून आणि छान एन्जॉय करत होतं सगळं फंक्शन, जेवत होतं आणि ते सगळं बघून आम्ही सगळे खूप खुश होतो.